आणखीन एक महत्त्वाचं सांगतो, आता थोडं चेंज करा. मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश आहे. मराठा समाजाच्या पोरांसाठी आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा. आपण काय करतोय, आपल्याच नेत्याला जोडितो. आपले नेते नालायक आहेत म्हणून. हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत तरी हे नालायक म्हणत नाहीत, चांगलाच म्हणतात. थोडा बदल करा आपल्यात बी. आता त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लुटून लावायला लागले. आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो. आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं. आपण बी आता जरा यांचं शिकू, जरा यांच्याकडून शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून. आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं. जरा हुशारी नव्हा. निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला, आता विचार बघायला मिळाले. निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना, हे बघायला लागलेत ते. आपण बघू पुढं, काही अडचण नाही, टेन्शन नाही घ्यायचं. पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसीचे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटप या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे. चांगली मागणी आहे ना. मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा पोरावं. आता मराठ्याच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा. बसायला जागा नव्हती व्यासपीठावर, यांना पाय धुवून प्यायला सुरुवात करा. ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते, यांचे पाय धुवायला प्यायला सुरुवात करा. बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकांडी बसिलं, त्यांना छाताडावर बसिलं. आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने, खूप छान. मारा मराठ्याच्या नेते हो, मारा मराठ्यांचे पोरं. शिका त्यांच्याकडून काहीतरी. निवडणुका झाले की झाले एक. शिका मराठ्याचे नेते जरा. निवडणुका झाले की झाले ती एक. कधीतरी वाटून द्या लाज. वाय की कोण? अरे पळडात तर पळडात तुम्ही, व्हा जाती कोण मराठ्याच्या नेते हो. लाचेरी नका पत्करू, जात मोठी करू लागा. शिका त्यांचं. ओरिजिनल नोंदी सापडत, ओरिजिनल रद्द करा म्हणतात. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्यासहित, तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो मह टाक. कळालं का? मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत आहे. या लेवलीची आपला सातबारा आहे तरी तो म्हणतो तुपलं सातबाऱ्याचं नाव काढ मह टाक.